नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश हा फोनवर बोलत असतो आणि सांगतो की ज्या ठिकाणी तांडेलला मारलं होतं त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात, त्याचप्रमाणे तिकडे बाजूला डोंगरी वस्ती आहे तिथे, आणि नंतर बाजूलाच एक मोठी झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी देखील तपास करा आणि एक काम करा, आमच्या इथे गोडाऊन आहे ना, म्हणजेच आमच्या बंगल्यामागचं गोडाऊन, तिथेही चेक करायला हवं, कारण तांडेलला याच गोडाऊनमधून तिकडे हलवण्यात आले आहे. म्हणून तिथून जाण्याच्या ज्या ज्या शक्यता आहेत त्या सगळ्या तपासून पहा. तर राजा काका देखील फोनवर बोलत असतो की हे बघा, मी पूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत फोनवर बोललो आहे, लवकरात लवकर आजच्या दिवसातच आमची भूमी आम्हाला सापडली पाहिजे, नाहीतर तुमच्या ड्युटीचं काही खरं नाही, काहीही करून आजच्या दिवसामध्ये भूमीला शोधा, असं म्हणून सगळेजण भूमीसाठी धावपळ करत असतात. आणि इथे आजी ही जोरजोरात रडायला लागते. आजी म्हणते की नेमकं माझ्या भूमीच्या बाबतीतच हे असं का होतं, आज सणासुदीच्या दिवशी माझी भूमी माझ्या घरी नाही, तिच्याच बाबतीत असं का घडतं, कोण माझ्या भूमीच्या आणि आकाशच्या मागे लागलं आहे काय माहिती, ते बिचारे कोणाचं कधीही वाईट चिंतत नाहीत आणि देवी योगेश्वरीची सेवा करत असतात, तरीही त्यांच्याबरोबर असं का घडावं. आजी बिचारी रडते. म्हणून पौर्णिमा म्हणते की आजी प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज रडू नका, काही होणार नाही, आपली ताई नक्की परत येईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं खोटं खोटं ती समजावत असते. पण आता मात्र आजी कोणाचंच ऐकून घेत नसते. रघु काका आजी रडते म्हणून तिला पाणी द्यायला येतो, पण आजी मला नको ते पाणी असं म्हणून पाण्याचा ग्लास देखील बाजूला करते. आकाश म्हणतो की आजी प्लीज थांब. तिची अवस्था आकाशला बघवत नसते. नंतर मग आता राजा काका म्हणतात की आकाश काळजी करू नको, मी वरच्या अधिकाऱ्यापर्यंत बोललेलो आहे. तेव्हा मानसी म्हणते की मला खरंच त्रास होतोय, मला माहीत असतं की ताई या कामासाठी चालली आहे तर मी तिला बाहेर जाऊच दिलं नसतं. ताई अगोदर सकाळी निघून गेली, पण अचानक ती गेली आणि आता परत येत नाहीये, मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय, माझ्या ताईने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, प्लीज तेव्हा तिला प्लीज चांगली ठेव. तेव्हा अथर्व म्हणतो की हो, शांत हो मानसी, काही होणार नाही ताईला, प्लीज शांत हो. तेव्हा मग आजी म्हणते की कोणाची तरी दृष्टच लागते माझ्या आकाश आणि भूमीच्या संसाराला, त्यांचं काही चांगलं चालू असलं की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मध्ये येतच असतं. आकाशला या सगळ्यामुळे खूपच राग आलेला असतो आणि तो स्वतःचा राग थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र इथे पौर्णिमा म्हणते की माझी सासूबाई तिनेच काहीतरी केलं असणार, मला चांगलेच माहिती आहे. आणि हा तांडेल तिथून पोलीस स्टेशनमधून गायब होण्याच्या मागे आणि भूमिताई इथून निघण्याच्या मागे आणि माझी सासू त्या गायब होण्याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण असेल, मला तरी वाटतंय की त्यांनी काहीतरी केलं असावं. तेव्हा मग आता रघु काका म्हणतात की या सगळ्यांना मी कसं सांगू, यात मालकीनबाईंचा हात आहे. तितक्यात तिथे रागिनी येते आणि म्हणते की आकाश आकाश काय झालं भूमीला, अरे मी हे ऐकलं आणि पटकन जिथे होते तिथून निघून आले. तेव्हा मग आकाश म्हणतो की काहीच माहिती नाही आत्या, अजूनही भूमीचा पत्ता लागत नाही, ती कुठे गेली, कुठे गायब झाली, कोणी तिला किडनॅप केले हे सगळे काहीच माहिती नाही. तेव्हा रागिनी म्हणते की तुला कसं माहिती हे सगळं किडनॅप केलं असेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की ती तांडेलच्या मागावर होती, मग त्याच माणसांनी बहुतेक भूमीला काही केलं असेल तर. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश प्लीज शांत हो बाळा, असा काही चुकीचा विचार करू नकोस, मलाही खूप त्रास होतो या सगळ्याच्या, आपली भूमी प्रत्येक वेळेला याच्यात जाते आणि कशात तरी अडकते, मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा, तू कोणाशी काही बोललास का. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मी माझ्या मित्रांशी सगळ्या बोललो आहे आणि काका पण अधिकाऱ्यांशी बोलून घेतोय, आमचं सगळं बोलणं झालेलं आहे, लवकरात लवकर भूमीचा तपास सुरू करणार आहेत. तेव्हा मग लगेच आत्या म्हणते की हो, लवकरात लवकर भूमीचा तपास घ्या, प्लीज तिला काही होऊ देऊ नका, आपली भूमी ही आपल्या घरात परत आलीच पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो पण मी तिला सांगितलं होतं, मला ना आता भूमीचा खूप राग येतोय, मी तिला समजावलं होतं की असं काही झालं तरी स्वतःहून कशात जाऊ नको, कसलीही रिस्क घेऊ नको, इनफॅक्ट कालच आमचं बोलणं झालं आणि यावेळेला मी मात्र तुला माफ करणार नाही असंही मी तिला म्हणालो, पण ती ऐकत नाही आहे, काय करू मी, आता बघितलं ना कुठल्या मोठ्या संकटात सापडली, काहीच कळत नाही. तेव्हा आता रागिनी ही आकाशला जवळ घेऊन म्हणते की आकाश बाळा प्लीज शांत हो, आता तू भूमीवर चिडत बसू नको, आपण भूमीचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे, माझ्या भूमीचं जर काही बरं वाईट झालं तर मला खरंच खूप वाईट वाटतंय, म्हणूनच आपण आता लवकरात लवकर तिचा शोध घेऊ, मी पण बघते माझ्या ओळखीने काही होते का, असं म्हणून आता भूमी येत नाही देवा काहीतरी कर, असं म्हणून रागिनी देवी योगेश्वरी जवळ येते आणि तिच्या मूर्तीला पाया पडत म्हणते की आई योगेश्वरी, माझ्या भूमीला लवकरात लवकर या सगळ्यातून वाचव, तिने तुझं खूप पुण्य केलं आहे, सेवा केली, माझ्या भूमीला लवकर आण ग देवी, असं म्हणून ती हात जोडत देवी पुढे रडत असते. तितक्यात आता राजा काका येतात आणि म्हणतात की पण मला सांग रागिनी, तू मगाशी ऑफिसमधून अचानक कुठे गायब झाली. हे ऐकल्यावर मात्र रागिनी घाबरते आणि पौर्णिमा आणि अभिजित देखील घाबरतात आणि रागिनी म्हणते की गायब म्हणजे हो, मगाशी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, ते मी ना बँकमध्ये गेले होते, आपल्या बँकमध्ये ते
खोटं प्रकरण झालेलं बघा आणि काहीतरी अकाउंटचा इश्यू होता म्हणूनच मी आज गेले होते आणि आपल्या अकाउंटंट बरोबर गेले म्हणूनच मग मी तुम्हाला काही कळवलं नाही. तर आता हे ऐकल्यावर रघु म्हणतो की या बाईसाहेब एकापेक्षा एक खोटं बोलत चाललेले आहेत. यांना कोणाशीही खोटं बोलण्याचं काहीच तारतम्य नाही आहे. हे मला माहिती आहे की रागिनी बाईसाहेबांचाच हात आहे मालकीनबाईंना गायब करण्यामध्ये. त्यांनीच भूमी मॅडमला गायब केलं आहे. तर भूमी इथे कोल्ड स्टोरेज रूममध्ये अडकलेली असते आणि तिला थुडथुडी भरते, खूप थंडी वाजत असते म्हणून तिचे दात अगदी कचकच वाजत असतात आणि म्हणूनच मग ती बाहेर कोणी आहे का असं दरवाजावर मारते, परंतु कोणीही दरवाजा उघडत नसतं. ती जोरात म्हणते की आकाश, तू मला ओळखतोस ना, तुला माझी गरज आहे तेव्हा तू संकटात धावून येतोस ना, ये ना प्लीज. तेव्हा मग आता आकाशला इथे कळतं की भूमी मला आवाज देते. त्याच्या कानापर्यंत भूमीचा आवाज पोचलेला असतो. तो म्हणतो की भूमी. तेव्हा राजा काका म्हणतो की काय झालं. मग तो म्हणतो की मला असं वाटलं की मला भूमी आवाज देते, कुठून तरी ती मला बोलवते की आकाश मला वाचव, तिचा जीव धोक्यात आहे असं मला वाटतंय. असं म्हणून आकाशला तर खूपच वाईट वाटत असतं आणि आकाशची ती अवस्था पाहून राजा काकालाही खूप वाईट वाटतं. नंतर मग आता हे ऐकल्यावर रघु काकांना डोळ्यातून पाणी येतं. ते म्हणतात की काय करू मी आकाश बाबा, मला खरंच काही कळत नाही आहे. या सगळ्यामधून मी तुम्हाला कसं सांगू की हे सगळं या बाईसाहेबांनीच केलेलं आहे. तितक्यात आता राजा काका म्हणतो की बरं अगं, तू मला सांगितलं नाहीस की तू आज कशी काय बँकेत गेलीस, पण मला एक गोष्ट सांग की आज बँक हॉलिडे आहे, मग बँक कशी काय चालू राहिली. हे म्हटल्यावर आता रागिनीची चांगलीच ततपप होते. ती म्हणते की अहो ते काय ना, बँकेचं असं काम नव्हतं ना, काहीतरी अकाउंटचं काम होतं, जनरल काम नव्हतं, म्हणूनच मग बँकेचं बॅक ऑफिस चालू होतं, मग आम्ही तिथेच गेलो होतो. तेव्हा रागिनीला लगेच राजा काका म्हणतो की अरे वा, कमाल आहे, मी तर हे पहिल्यांदाच ऐकलं आहे की सुट्टीच्या दिवशीही बॅक ऑफिस चालू असतं म्हणून. तेव्हा ती म्हणते की हो, कधीतरी अशा कारणास्तव ते काम करत असतील, तर मला काय माहिती आहे. आणि मग मग ती म्हणते की बरं तुम्ही या गोष्टीबद्दल का चर्चा करत राहिलायत. अहो सध्या महत्त्वाचं काय आहे, भूमी आपल्याला सापडत नाही आहे, ते सध्या महत्त्वाचं आहे. ते सोडून तुम्ही इतर गोष्टी कशाला डिस्कस करताय, ते इतकं महत्त्वाचं नाही. तितक्यात आता रघु चिडतो. रघु म्हणतो की बस करा बाईसाहेब, बस करा. आता हे म्हटल्यावर सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. रागिनी आता घाबरते की हा रग्या आता काय करतो. मग रघु काका ओरडून म्हणतो की किती खोटं बोलाल, अहो किती खोटं बोलाल, देवाला तरी घाबरा, प्रत्येकाला खोटं बोलत चाललेले आहात तुम्ही. सगळेजण त्याच्याकडे बघतात. आकाश म्हणतो रघु काका अरे झालंय काय. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की आकाश बाबा, तुम्हाला मी आता सगळं सत्य सांगणार आहे. मालकीनबाईंना गायब करण्यामागे या रागिनी बाईसाहेबांचाच हात आहे. तेव्हा हे ऐकल्यावर रागिनी म्हणते की अरे रघु, काय बोलतोस काय तू हे. तेव्हा तो म्हणतो की हो, सत्य आहे, तेच बोलतोय मी. इतक्या दिवसापासून मी सांगत नव्हतो, पण आज माझ्या मालकीनबाई धोक्यात आहेत आणि या सगळ्याच्या मागे या रागिनी बाईसाहेब आहेत, हे सगळ्यांना मी आज सांगतोय. तेव्हा रागिनी मात्र घाबरते. तो म्हणतो की मॅडमला गायब करण्यामागे आणि तांडेलचा बॉम्ब ब्लास्टचा खरा साथीदार म्हणजेच ही रागिनी पटवर्धन आहे. यांनी मिळूनच हे सगळं कारस्थान घडवून आणलंय. आता हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि राजा काका म्हणतो की अरे रघु, रागिनीवर आरोप करतोयस तू. तेव्हा तो म्हणतो की हो साहेब, मी रागिनी मॅडमवरच आरोप करतोय, कारण त्यांनीच हे सगळं घडवून आणलंय. अगोदर त्यांनी किती काय काय नाही केलं. त्यांनी आकाशबाबांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना जेलमध्ये टाकण्याचं कामही भानुशालीसोबत यांचंही आहे. हे ऐकल्यावर आता लगेच अभिजित चिडतो आणि म्हणतो की ए रग्या, काय बोलतोयस तू, हे तुला कळतंय का. तेव्हा तो त्याची कॉलर धरून रघुला धमकी देत असतो. रघु म्हणतो की हो, मी खरंच सांगतोय, हे सगळं या मॅडमनीच केलं आहे, रागिनी बाईसाहेबांनी. आणि आकाशबाबा आणि भूमिताईंच्या जीवावर आणि संसारावर पहिल्यापासूनच त्या उठलेल्या आहेत आणि त्यांना प्रॉपर्टी हडप करायची म्हणूनच हे सगळं करतायत त्या. तेव्हा आता रघु हा सगळं बोलत असताना अभिजित त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की नाही, तुला मी सोडणार नाही. तुला काय वाटतं रे की माझी आई हे प्रॉपर्टीसाठी करते. अजिबात नाही. अरे माझे जेव्हा मामा मामी वारले तेव्हा आईने स्वतःच्या संसारावर पाणी सोडलं होतं. सगळं घरदार सोडून ती इकडे आकाशचं सगळं सांभाळण्यासाठी म्हणून आली आणि तू तिलाच म्हणतोयस की हे सगळं तिने केले. थांब, मी तुला सोडणार नाही. माझ्या आईसारख्या देवीवर तू असे कलंक लावतो आहेस. म्हणून तो त्याचे गळे धरतो आणि म्हणतो की तुला मी आता सोडणार नाही. आणि नंतर तो म्हणतो की तुझ्याकडे याचा काय पुरावा आहे. तितक्यातच पुरावा काही नाही म्हणून तो शांत बसतो. नंतर आता आकाश हा रघुला आवाज देतो आणि म्हणतो की अरे रघु काका, तू कुठे हरवलास. तर रघु काकाला हे पडलेलं एक स्वप्न असतं आणि हे सगळं त्याने सत्य बोललं आहे हे त्याला तिथल्या तिथे जाणवलेलं असतं. आणि तो विचार करतो की नाही, या बाईसाहेबांचं बिंग मला आत्ता फोडता येणार नाही, कारण माझ्याजवळ तसे कोणतेही यांच्या विरोधात पुरावे नाहीत. आणि जर मी पुरावे नाही दाखवले तर आकाशबाबा माझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत. उलट मी त्यांच्या मनातून उतरेल. म्हणूनच
आता मला काही तोंड उघडता येणार नाही, पुरावेच गोळा करावे लागतील. तेव्हा मग लगेच आकाश येऊन म्हणतो की अरे रघु काका, मी तुला सांगितलं होतं ना आपल्या बंगल्याच्या मागच्या आवारामध्ये जाऊन बघ, कारण काही माणसं होती ती तांडेलला तिकडूनच घेऊन गेली होती आणि म्हणूनच आपल्याला काहीतरी क्लू सापडेल म्हणून मी तुला तिथे बघायला सांगितलं होतं. तू गेला होतास का तिथे? तुला काही सापडलं का? तेव्हा तो म्हणतो की नाही, काहीच सापडलं नाही. नंतर आता भूमी ही त्या कोल्ड स्टोरेज रूममध्ये इकडे तिकडे फिरत असते आणि मला वाचवा वाचवा असं ओरडत असते. त्याच वेळेला आता ती एके ठिकाणी येऊन उभी राहते, ज्या ठिकाणी एक लाल फडका असतो त्यात काहीतरी बांधून ठेवलेलं असतं आणि म्हणूनच मग आता भूमी तो काढायला जाते आणि ती चक्कर येऊन तिथेच खाली पडते. तर इथे सगळेजण चिंतेमध्ये असतात. आजी ही म्हणते की आकाश शांत हो बाळा. तेव्हा मग रागिनी आकाशजवळ जाते आणि म्हणते की आकाश प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मला एक काम कर, तू आराम कर, नाहीतर थोडंसं काहीतरी खाऊन घे आणि आराम कर. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही आत्या, मला भूमी घरी आल्याशिवाय घशाखालून घासही उतरणार नाही आणि आरामाचं म्हणशील तर ते मला जमणारच नाही, कारण भूमी जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही. आणि हे जे सगळं कोणी केलं आहे ना, माझ्या भूमीला अडकवण्याचं काम आणि आम्हाला त्रास देण्याचं काम ज्याने कोणी केलं आहे त्याला तर मी अजिबात सोडणारच नाही. ते सगळं केलेल्या माणसाला मी योग्य ती शिक्षा देईन आणि ती माझ्या पद्धतीने शिक्षा देईन. आता त्या माणसाला आणि त्या व्यक्तीला मी शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि कसंही करून मला भूमीला देखील शोधायचं आहे, कारण लवकरात लवकर भूमीला या सगळ्यातून मला बाहेर काढलं पाहिजे, असं तो म्हणतो. नंतर आकाश निघत असताना अभिजित म्हणतो मी सोबत येतो. रघु काका म्हणतो की नको, म्हणजे कसं आहे ना, आजीची अशी अवस्था आहे तर आजीबरोबर कोणीतरी पाहिजे ना. तेव्हा लगेच अभिजित म्हणतो की आजीबरोबर ना, अथर्व थांबेल ना आजीबरोबर, तसंही मानसी थोडी डिस्टर्ब आहे, तिला सावरावं लागेल, मी आणि आकाश जाऊन येतो, असं म्हणून अभिजित त्याच्याबरोबर जातो. आणि नंतर सगळ्यांना काळजी लागून राहते की नेमकं हे सगळं काय चालू आहे, हे सगळं थांबणार आहे की नाही. तेव्हा आता रघु काका हा मुद्दामच त्याला थांबवण्याचा मात्र प्रयत्न करतो, पण अभिजित मात्र आकाशबरोबर तिथून निघून जातो. आणि हे सगळं घडत असताना आजी खूपच रडत असते. आजी म्हणते की काय झालंय माझ्या भूमी आणि आकाशच्या संसाराला काय माहिती, कोणाची वाईट सावली पडली आहे. देवी योगेश्वरी, माझ्या भूमी आणि आकाशने कायम तुझी सेवा केली आहे, मग त्यांना असं त्रास का देतेस तू, का त्यांना असं फळ भोगायला लावतेस तुझ्या त्रासाचं. असं नको करूस, माझ्या भूमीला सुखरूप ठेव, तिच्या जीवाला काहीही धोका निर्माण होऊन देऊ नकोस. तेव्हा भूमी आता चक्कर येऊन पडलेली असते. आजी आणि मानसी इथे म्हणतात की नाही, काहीही झालं तरीही आपण हा दिवा लावायचा आणि भूमिताईसाठी प्रार्थना करायची, असं मानसीचं म्हणणं असतं. आजी आणि मानसी दोघीजणी येतात, देवाला लामण दिवा आणि दिवे पेटवतात आणि भूमीसाठी आणि भूमी परत येण्यासाठी आरती म्हणायला सुरुवात करतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही, तुम्ही किती आरत्या आणि जप करा, पण यावेळेला मला अभिजितने जे काही सांगितलं आहे त्यावरून तरी असं वाटतंय की भूमिताई यावेळेला काही परत येणार नाही, भूमिताई यावेळेला संपणारच आहे. त्याच वेळेला आता इथे मानसी रडत असते आणि म्हणते की देवी योगेश्वरी, आज कृष्ण जन्म आहे आणि कृष्ण जयंतीच्या दिवशी माझी ताई इथे नसणार असं कधीच होत नाही. ती कृष्ण जन्मासाठी हवी आहे, तिने सतत तुझी सेवा केली आहे आणि आम्हाला ती इथे पुन्हा हवी आहे, म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेला आता इथे दोघीजणी ही सुख करता दुःख करता ही आरती म्हणायला सुरुवात करतात आणि नंतर भूमीला इथे जाग येते आणि भूमीला खूपच लागलेलं असतं, म्हणून तिच्या हातातून रक्त येत असतं. ती जोरजोरात बिचारी रडत असते आणि तिला या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो आणि त्या थंडीमुळे ती अगदी लाल लाल होऊन पडलेली असते. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, रघु काका म्हणत असतो की या माझ्या मालकीनबाई आहेत, तुम्ही यांना पाहिलत का. देवी योगेश्वरी, मालकीनबाई कुठे आहेत, त्या लवकरात लवकर सापडू दे, असं म्हणून आता तो रडत असतो. त्याच वेळेला भूमी पुढे पुढे पळत असते आणि तिच्या मागे अभिजितचे ते गुंड लागलेले असतात आणि ते गुंड लागलेले असताना भूमीचा फोटो बघत बघतच तो रडत असतो. आणि त्यानंतर आकाश देखील आता गाडीने भूमीला शोधण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यात भूमी पुढे जात असताना भरधाव वेगाने टेम्पो समोरून येत असतो आणि त्या टेम्पोला भूमी धडकायला जोरात जाणारच तेवढ्यातच आता तिला बाजूला ढकलून रघु काका स्वतः त्या गाडीच्या मध्ये येतो आणि गाडीच्या मध्ये आल्यानंतर त्याला ती टेम्पो जोरात धडक देते आणि पुढे निघून जाते. आणि नंतर आता भूमी ही रघु काकाला म्हणते की रघु काका प्लीज श्वास सोडू नका. त्याच वेळेला तो म्हणतो की मालकीनबाई, आकाशबाबांच्या आईबाबांना मारण्यामागे पण रागिनी बाईसाहेबांचाच हात होता. हे ऐकल्यानंतर तिथे भूमीला धक्का बसतो आणि आकाश तेवढ्यातच तिथे पोचतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.